नमस्कार. या शेवंतीच्या पिकाचा आपण व्हिडिओ काढला होता बघा. हार्डली किती एक आठवडा झाला असेल का भाऊ? एक आठवडा झाला असेल. आपण भूषण बारी यांच्या शेतामध्ये आपण शिरसोली बघा, हा पीक किती जिवंत वाटतोय. मी बोलायच्या आधीच हा बोलका वाटतोय. याच्यात एक विशेष प्रॉब्लेम होता बघा. याच्या मुळाला सड लागत होती. सड लागल्यानंतर ती सड थांबत नव्हती, ती परत दुसऱ्याला पसरत होती. बघा आता उदाहरण सांगू का, हा सडला तर याच्या शेजारी सडायचा आणि बाजूचे पण सडायला लागले होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आता, हे बघा, हा सडलेला होता आणि दुसरा सडायला लागत होता. पण आपण याला जसं आपण म्हणतो कॅन्सर 4th स्टेजला असतो, त्या स्टेजला आपण पोहोचले इथे. आपण त्या आधीच बोललो होतो की जे 4थ्या टप्प्याला असतील ते वाचणार नाही, पण जे संक्रमित झालेत किंवा जे निरोगी आहेत त्यांच्यापर्यंत हा पसरणार नाही. हो, हे बघ, त्या दिवशी हे पण मेलं होतं बघा. हा फुलाच्या शेतीमधला एकदम चांगला प्रयोग झालेला आहे आपला. मर थांबलेली आहे आणि हाच प्रयोग आपण आता पानमळ्यामध्ये करतोय. पानमळ्यामध्ये पण आपण बघून येऊ याच्यामध्ये. बघा फक्त आपलं वैदिक टॉनिक आपण काय काय टाकलं याच्यामध्ये आपल्या वैदिक गोशाळेचं. हो हो, ॲग्रो सिक्रेटचं प्रॉडक्ट होतं ते आपलं बिना. आणि खर्च किती आला असेल तरी आपल्याला, म्हणजे एकदा नगण्य खर्चामध्ये होतं की नाही? हो, कमीच्याच झालं. आणि तुम्ही खरं खुश आहात का, की खरं थांबलं असं वाटतं का तुम्हाला? हो हो, वा. बघा, शेतकऱ्यांचं यश आहे, आपलं यश आहे. आणि मी आज आवर्जून आलोय. 3 दिवस मला सतत झोप लागत नव्हती या विषयाबद्दल, की खरंच थांबलंय की नाही बा. हाच प्रयोग आपला अद्रकला फरदापूरला यशस्वी झालेला आहे. म्हणजे आपण कमीत कमी 10-15 सेटाचे आपले यशस्वी झाले, तर आपण 100% म्हणू की याच्यात यश मिळतंय. पण 3 ठिकाणी जिथे वापरलं तिथं आपल्याला यश मिळालं की ते थांबलेलं आहे आणि पीक जिवंत आहे एकदम. जय श्रीराम. वैदिक गोशाळा, ॲग्रो सिक्रेट सपोर्ट. नमस्कार.